1, 2, 3, come on. वेलकम मित्रांनो, आज मॅथमॅटिक विथ पवार सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला प्राइम फॅक्टर कसे पाडायचे हे आपल्याला शिकायचं आहे. तर प्राइम फॅक्टर पाडायच्या दोन पद्धती आहेत, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल पद्धतीनं प्राइम फॅक्टर कसे पाडायचे आणि हॉरिझॉन्टल पद्धतीनं प्राइम फॅक्टर कसे पाडायचे ते आपल्याला काढायचं आहे. तर सुरुवातीला आपण पाहणार आहे, एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण सुरुवातीला एक नंबरचं एक्झाम्पल. इथं फॉर एक्झाम्पल 12 या नंबरचे प्राइम फॅक्टर पाडायचे. आता प्राइम नंबर, कंपोजिट नंबर, ट्विन प्राइम नंबर, हे आपण मागच्या भागामध्ये आपण पाहिलं. प्राइम नंबर. आता प्राइम फॅक्टर कसे पाडायचे. आता ही संख्या आहे, ही कंपोजिट नंबर आहे 12, याचे प्राइम फॅक्टर पाडायचे. प्राइम फॅक्टर पाडताना काय करायचं आहे, या नंबरला कोणत्या संख्येनं भाग जाते, म्हणजे डिवाइड कोणत्या संख्येनं पूर्ण भाग जाते, निशेष म्हणजे याला भाग असंच गेला पाहिजे, त्या संख्येला या संख्येला पूर्ण संख्येनं भाग गेला पाहिजे. जसं याचा पहिला नंबर आहे तो 2, हा पहिला जो नंबर येतो तो प्राइम नंबर आला पाहिजे आणि नंतरचा नंबर हा कंपोजिट नंबर आला पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. प्राइम फॅक्टर पाडताना या 12 चे प्राइम फॅक्टर पाडत आपण. यासाठी पहिला हा नंबर हा प्राइम आला पाहिजे, दुसरा नंबर हा कंपोजिट आला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी पुन्हा हे प्राइम नंबर जसा तसंच इंटू ही 6 आहे, या 6चा पहिला प्राइम नंबर आहे 2 आणि नंतरचा प्राइम नंबर आहे 3. आता हे प्राइम फॅक्टर कुठपर्यंत पडायचे, जिथपर्यंत संख्या प्राइम येत नाही, प्राइम संख्या येत नाही तिथपर्यंत त्याचे फॅक्टर पडतात. कंपोजिट नंबरचे फॅक्टर पडतात जिथपर्यंत त्याचे प्राइम नंबर येत नाही तिथपर्यंत त्याचे प्राइम फॅक्टर पडतात. आता याचे प्राइम फॅक्टर पडले 2 इंटू 2 इंटू 3. लक्षात. म्हणजे आता प्राइम फॅक्टर किती आहे याचे, 12 चे प्राइम फॅक्टर 2 इंटू 2 इंटू 3 हे झाले त्याचे प्राइम फॅक्टर. आता हेच फॅक्टर आपल्याला डिव्हिजन पद्धतीने, व्हर्टिकल पद्धतीने सुद्धा काढता येईल. हे या पद्धतीने ज्या संख्येचे आपल्याला प्राइम फॅक्टर पाडायचे आहे, ती संख्या आपण इथं लिहायची आहे. इथं लिहिल्यानंतर या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते, 2. सर्वात लहान प्राइम संख्या घ्यायची, ज्या संख्येनं 2 ने जाते, 3 ने जाते, 4 ने जाते, पण सर्वात लहान कोणती संख्या आहे ती प्राइम आहे, ती 2 आहे. आता या 2 न याला डिवाइड केल्यानंतर किती येते, 12 डिवाइड बाय 2, तर इथं येते 6. पुन्हा याचा पहिला फॅक्टर प्राइम फॅक्टर 2 आहे, या 2 न 6 ला डिवाइड केलं तर येतात 3. तर अशा पद्धतीनं आता या 3 ला की ना 3 न डिवाइड केल्यानंतर इथं येते 1. 3 ला 3 न डिवाइड केल्यानंतर इथं येते 1. हे संपलं इथं या पद्धतीने. तर इथं आलं तुमचं. आता हे जे इकडचे आहेत, आता हे 12 चे आपण व्हर्टिकल पाडले, इथं व्हर्टिकल, इथं हॉरिझॉन्टल. 12 चे फॅक्टर कोणते आले, इथं 12 इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 3. हे जे आहे इकडची संख्या हे लिहायची आपल्याला, 2 इंटू 2 इंटू 3. हे झाले तुमचे प्राइम फॅक्टर. दुसरा एक्झाम्पल घेऊ आपण. आता इथं दुसरा एक्झाम्पल 32चं घेऊ. 32 याचे प्राइम फॅक्टर पाडायचे. प्राइम फॅक्टर पाडताना पहिलं काय करायचं आहे, त्या 32चं पहिला प्राइम फॅक्टर कोणता पडेल, 2 का पडेल, कारण की एक नियम लक्षात ठेवा, मागच्या वर्षी आपण पाहिला आहे, ज्या संख्येच्या युनिट प्लेसवर
आता हे नियम इथं सांगतो मी, या पद्धतीने सांगतो. ज्या संख्येच्या युनिट प्लेसवर 2, 4, 6, 8, 0 ही युनिट प्लेसवर आहे ह्या संख्या, त्याचा पहिला प्राइम फॅक्टर कोणता येते? हे 2 येते. लक्षात, या संख्येला ज्या संख्येच्या युनिट प्लेसवर, आता समजा या संख्येच्या युनिट प्लेसवर किती आहे? 2. या युनिट प्लेसवर काय आहे? 2. मग ज्या संख्येच्या युनिट प्लेसवर 2, 4, 6, 8, 0 असेल त्याचा पहिला फॅक्टर 2च घ्यायचा. ज्या संख्येच्या युनिट प्लेसवर 0 आणि 5 किंवा 5 असेल त्याचा पहिला प्राइम फॅक्टर 5च घ्यायचा. युनिट प्लेसवर 5 आला पाहिजे. ज्या संख्येच्या त्या संख्येची ऍडिशन केली, या ऍडिशनला जर समजा 3 न मल्टिप्लाय झाला याचा पहिला फॅक्टर 3 घ्यायचा. म्हणजे याचं 5 + 7 = 12. 12 ला 3 न डिवाइड केल्यानंतर पूर्ण भाग जातो, याचा पहिला 3 घ्यायचा. तर अशा पद्धतीनं हे घ्यायचे. म्हणजे इथं पहा, पहिला हे 2 आहे युनिट प्लेसवर, ह्या पहिला जे पाहला युनिट प्लेसवर 2 आहे म्हणून पहिला फॅक्टर 2 घेतला. नंतरचा फॅक्टर या संख्येला 2 न डिवाइड केल्यानंतर नंतरचा फॅक्टर येते 16. लक्षात, कसं केलं? या संख्येला डिवाइड करू शकता तुम्ही, जो डिवायडेशन आला तो 16. नंतर हा पहिला फॅक्टर जसा तसा. दुसरा फॅक्टर याचा संख्येचा फॅक्टर काढायचा. ह्या संख्येच्या युनिट प्लेसवर 6 आहे, त्याचा पहिला फॅक्टर कोणता? 2 येते. नंतरचा फॅक्टर याचा हे करून काढता येते 8. त्यानंतर ही संख्या जशी तशी लिहायची, ही संख्या जशी आहे तशी. या संख्येचा फॅक्टर, कारण की 8 आहे, 8चा पहिला फॅक्टर कोणता येतो? 2 × 4. नंतरचा पुन्हा 2 × 2 × 2, हे जसे तसे आपण लिहिले, इंटू या संख्येचा फॅक्टर 2. इथं 4 आहे म्हणून 2 घेतलं, नंतरचा 2. आता इथं 2 चे फॅक्टर पडणार नाही, इथं प्राईम नंबर आला. याचे फॅक्टर पडतील का? नाही. जिथपर्यंत हे प्राईम नंबर येत नाही तिथपर्यंत याची फॅक्टर पडतात. आता इथं प्राईम होती का? कंपोजिट होती. ही प्राईम होती का? नाही, कंपोजिट होती. ही प्राईम होती का? नाही, कंपोजिट होती. ही प्राईम आली. ही प्राईम आल्यानंतर याचे फॅक्टर होत नाहीत, म्हणून या 32चे फॅक्टर आपण या पद्धतीनं केले. लक्षात ठेवायचे, ज्या संख्येच्या युनिट प्लेसवर 2, 4, 6, 8 आणि 0 असेल त्याचा फॅक्टर पहिला फॅक्टर 2. दुसरा फॅक्टर कसा काढला? या 32 डिवाइड बाय 2 केलं, जो डिवायडेशन आला तो 16 इथं लिहिले. म्हणजे 32/2 केले तर भागाकार कितीला? 16 इथं लिहिले. आता त्याच्यानंतर ह्या जशात असलेल्या या संख्येचा पहिला फॅक्टर 2 आला आणि हे 8 कसे आले? 16/8 केलं, भागाकाराला 8 म्हणून 8 लिहिले. नंतर हे जशा तसे या संख्येचा 2 कसा? कारण की आपल्या याच्यात सांगितलं आहे या संख्येच्या युनिट प्लेसवर 2, 4, 6, 8, 0 असेल त्याचा पहिला फॅक्टर 2. नंतर फॅक्टर हे 4 कसा? 8 डिवाइड बाय 2, तर हे आला 4. नंतर 2 जशा तसे, 2 जशा तसे. नंतर या 4चा पहिला फॅक्टर 2 आणि नंतरचा फॅक्टर आला 2. आता हे फॅक्टर इथं आला 2. आता इथं आला प्राईम नंबर. आता हे प्राईम फॅक्टर झाले. आता हे सगळं प्राईम फॅक्टर झाले. या 32 हे फॅक्टर प्राईम झाले, कारण की हे सगळ्या प्राईम नंबर आहेत शेवटचे. इथं प्राईम नंबर नव्हते, हे प्राईम नंबर होते, पण हे कंपोजिट नंबर होते. हे सगळं प्राईम नंबर नाही झाले, म्हणून हे प्राईम फॅक्टर होणार नाही. प्राईम फॅक्टर केव्हा होईल? हे शेवटची संख्या जिथपर्यंत प्राईम येत नाही, प्राईम संख्या, तिथपर्यंत त्याचे फॅक्टर पाडायचे. आजचा हा टॉपिक तुमच्या लक्षात आला असेल. काही लक्षात येत नसेल, आलं नसेल तर कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे आणि घंटीचे बटन दाबून नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायचं. ओके.